व्यक्ती ज्याच्या बरोबर ती काय चॅटिंग करत होती त्या चॅटिंग मधनं काही वाद निर्माण झाला का, त्या वादातनं तात्कालिक कारण निर्माण झालं का आणि तिने हा आत्महत्येचं पाऊल उचललं का हे शोधणं गरजेचं आहे असा युक्तिवाद आहे. त्यामुळे कुणाच्याही कॅरेक्टर बद्दल आम्ही काय बोललेलो नाही. मेडिकल रिपोर्ट मध्ये तिला मारहाण झाली साहेब, मारहाण जी झालेली आहे, मारहाण जी झालेली आहे, मारहाणीचे तुम्ही सेक्शन्स बघा, मारहाणीचं स्वरूप बघा, मारहाणीचं सर्टिफिकेट बघा. मारहाणीच्या सर्टिफिकेटमध्ये 324 ची मारहाण आहे. ती काय अशी 307 किंवा जीव घेणं हल्ला तिच्यावरती झालेला नाहीये. अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असा एखादा इन्सिडेंट झाला, रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही, ती हॅरेसमेंट होत नाही. हॅरेसमेंट होण्यासाठी त्याचं इंटेन्शन पाहिजे. एखाद्या तात्कालिक कारणावरून एखाद्या मुद्द्यावरनं भांडण झालं, त्याचं पर्यवसन मारहाणीमध्ये झालं, ती हॅरेसमेंट होत नाही. हे सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे तो निकाल आम्ही आज निदर्शनास आणून दिला कोर्टाच्या. ते काय माझं ओपिनियन नाहीये, तसे न्यायनिवाडे ऑलरेडी आहेत, ते न्यायनिवाडे आम्ही दिलेले आहेत. त्यामुळे त्यांना सुसाईड केलेलं होतं का सुप्रीम कोर्टाने जी ऑर्डर केली आहे सुसाईडच्याच केस मधले आहेत ना, सुसाईडच्या. तिला मारहाण झाली. प्रत्येक मारहाण ही काय सुसाईड करण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी होते असं त्याचा अर्थ होत नाही. मारहाण करण्यामागे त्याच्या मागे त्याचा हेतू पाहिजे. सुसाईडचा जो माझ्या विरुद्ध जो चार्ज लावलेला आहे, एखाद्या व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी माझा हेतू तसा पाहिजे की या व्यक्तीला अशा प्रकारची हॅरेसमेंट करायची की त्याने आत्महत्या केली पाहिजे. त्याच्यामुळे असा एखादा ऑड इन्सिडन्स, आज 23 पासनं ती माझ्या बरोबर नांदत होती, 23 पासनं आजपर्यंत एक कंप्लेंट आहे का, एनसी आहे का, आजपर्यंत तिच्या शरीरावरती माझं एक बोट लागलेली अशी केस आहे का, माझ्यावर असं कधी कुणी आरोप केलेला आहे का. असा आरोप जर असता तर तो FIR मध्ये रिफ्लेक्ट झाला असता की ह्या मुलीला हे नेहमी मारहाण करतात, छळ करतात. FIR मधले जे काय एलिगेशन्स आहे ते सगळे वेग स्वरूपाचे आहेत. नेहमी छळलं, नेहमी त्रास दिला, सासूने एवढा त्रास दिला की तिला जीव द्यायची इच्छा झाली. हे सफिशियंट नाहीये, हे वेग स्टेटमेंट आहे. ही आर्ग्युमेंट आम्ही केलेली आहे. त्यामुळे वैष्णवी वारल्याचं जेवढं दुःख तिच्या कुटुंबियांना झाले त्याच्यात तेवढंच दुःख आगवणे कुटुंबियांना पण झालेलं आहे. ही आज इन्स्ट्रक्शन्स आपण जर कोर्टामध्ये आपण उपस्थित होता, कोर्टाची प्रोसिडिंग चालू होण्याच्या अगोदर कोर्टाची परमिशन घेऊन त्या लोकांच्या इन्स्ट्रक्शन्स आम्ही घेतल्या. त्यांच्या परमिशनने आम्ही त्यांच्याशी बोललो. ते बोलल्यानंतर 5ही आरोपी आगवणे, दोन्ही पिता पुत्र, आई आणि बहीण, तिघांचं 5ही लोकांनी आम्हाला एक वाक्याने हे सांगितलेलं आहे की याच्यामध्ये खरा तपास होणं गरजेचं आहे. आम्ही अडकलोय म्हणून आम्ही असं बोलत नाहीये. त्याबद्दलची त्या व्यक्तीची 18 तारखेला एंगेजमेंट होती, ती 18 आणि ही 16 तारखेला घटना घडलेली आहे. त्याचा का तुम्ही तपास आजपर्यंत केला नाही? मी जर 16 पासून तुमच्या ताब्यात आहे